नमस्कार मित्रांनो, गणेश कवाने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण काय करू राहिलो, तर आपण SSC GD चे प्रीवियस इयर क्वेश्चन पाहू राहिलो. तर त्यामध्ये आता मॅथ्सचा हा पुढचा पेपर आहे आपला, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपण पुन्हा महत्त्वाचे काही क्वेश्चन घेणार आहे, जे याच्या अगोदर पेपरला पडले होते. ते प्रश्न तुमचे हिंदीत आहे आणि इंग्लिशमध्ये. आता तेच प्रश्न आपण इथे मराठीत बघणार आहे. तर आता जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नाला सुरुवात करू. जसं की पहिला प्रश्न तुमच्या समोर असा आहे, पहा. पहिला प्रश्न, काळकाम वेग या घटकावर आहे, ठीक आहे. आता काळकाम वेग या घटकावर आहे, तर काळकाम वेगचे सगळे प्रॉब्लेम आपल्याला माहित पाहिजे किंवा सगळे टाईप आपल्याला माहित पाहिजे. जर हे टाईप तुमचे व्यवस्थित असेल तर 100% काळकाम वर प्रश्न येतो म्हणजे येतो आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला काढता येईल. जसं की प्रश्न काय सांगतो पहा. तर प्रश्न सांगतो, राम आणि मोहन एक काम अनुक्रमे 10 तास आणि 16 तासात पूर्ण करतात. दोघांनी 2 तास एकत्र काम केले आणि त्यानंतर मोहनने काम सोडून दिले, तर आता महत्वाचा हा शब्द आहे, राहिलेले काम राम किती तासात पूर्ण करेल, ठीक आहे. आता हा काळकाम वेगचा प्रश्न आहे. आता याच्यावर तुमची पकड मजबूत पाहिजे. जसं की मी तरी तो पहा, राम आणि कोण आहे, मोहन आहे. राम एक काम 10 दिवसात करतात आणि मोहन तेच काम 16 दिवसात करतो. दोघांच्या पाड्यामध्ये कॉमन संख्या कोणती आहे, तर 16 5 80 आणि 10 गुणिले 8 10 8 80. मग 10 गुणाकारामध्ये 8 म्हणजे 80 आणि 16 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 80. आता याचा अर्थ काय हे समजून घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे का एकूण काम आपल्याकडं 80 आहे, त्याच्यापैकी राम एका दिवसात 8 काम करतो आणि मोहन एका दिवसात 5 काम करतो. मग दोघं मिळून एका दिवसात किती काम करतील, तुम्ही म्हणा सर दोघं मिळून एका दिवसात 8 आणि 5 किती, तर 8 आणि 5 13 काम करतील. पण त्यांनी सांगितलं का दोघांनी 2 तास एकत्र काम केले. आता मी दिवस म्हणलो असं चुकून, इथं तास आहे. तर याचा अर्थ राम एका तासात 8 काम करतोय आणि मोहन एका तासात 5 काम करतोय. एकूण काम किती आपल्याकडं 80 आहे. दोघं मिळून एका तासात 13 काम करतात. 2 तासात करतील 13 दुने 26 काम. किती काम करतील, 26 काम. मग 80 मधून जर तुम्ही 26 वजा केले तर 10 तुमच्या 6 गेले, खाली राहिले 4 आणि इथे राहिलं 54 काम. किती राहिलं, 54 काम राहिलं. आता तुम्हाला सांगितलं का राम राहिलेलं काम किती तासात पूर्ण करेल. आता राम तर एका तासात 8 काम करतोय. आता तर टोटल काम किती आपल्याकडे, आता शिल्लक काम आहे, तर हे काय तुमचं शिल्लक काम आहे, किती आहे, 54 आहे. मग त्या 54ला 8 ने भाग द्या. मग 8 1 8, 8 सक 48, खाली किती उरले, तर 6 उरले. मग ते कसे लिहिणार, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये, म्हणजे 6.6/8. आता आपला असा ऑप्शन कोड दिसत नाहीये, पण आपल्याला माहितीये तर 2 ने इथे भाग जातो तर 2 6 आणि इथे भाग जातो तर 2 4 8. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर आहे 6.3/4 तास. म्हणजे रामला ते शिल्लक राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी 6.3/4 तास लागणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन एक तुमच्याकडे काय मस्त क्वेश्चन आहे, मिश्रणाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुमच्या समोर आहे. तुम्ही 2 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करा आणि काय करायचं आहे तुम्हाला, तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न खूप सोपा आहे, ठीक आहे. प्रश्न खूप सोपा आहे. पहा तुम्हाला जमतोय का एकदा चेक करा. जसं की तुम्हाला सांगितलं 20 लिटर आणि 36 लिटर 2 कंटेनर मध्ये, म्हणजे 2 कंटेनर आहे, 20 लिटर आणि 36 लिटर. त्या कंटेनर मध्ये दूध आणि पाणी काय आहे, दूध आणि पाणी आहे, दूध आणि पाणी आहे. यांचे प्रमाण दिले काय आहे, 3:7 आणि 7:5 आहे. 3:7 आणि 7:5 आहे. जर ते दोन्ही कंटेनर एकमेकांमध्ये मिश्रित केले तर दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती होईल. म्हणजे तुम्ही हा प्रश्न गुणोत्तर आणि प्रमाणाने सुद्धा सोडवू शकता. मग आता पहा कसा सोडवायचा आहे प्रश्न. मी म्हणतो कंटेनर पहिलं कंटेनर आहे. पहिल्या कंटेनर मध्ये काय आहे, दूध आहे, दुधाला आपण मिल्क म्हणतो, आणि पाणी आहे, पाण्याला आपण वॉटर म्हणतो. म्हणून M आणि W यांचं काय येणार आहे आपण गुणोत्तर. किती गुणोत्तर आहे, पहिल्या कंटेनर मध्ये 3 आणि 7 या गुणोत्तरात आहे आणि दुसऱ्या कंटेनर मध्ये किती आहे, तर 7 आणि 5 या गुणोत्तरामध्ये आहे. पण आता तुम्हाला त्याची कंटेनरची पहिल्या कंटेनरची कॅपॅसिटी दिली आहे किंवा पहिल्या कंटेनर मध्ये 20 लिटर दूध आहे आणि दुसऱ्या कंटेनर मध्ये
थोडक्यात मिश्रण आहे, आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये 36 लिटर मिश्रण आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचा एकूण भाग किती आहे तुम्हाला सर 7 आणि 3 टोटल भाग आहे आपल्याकडे 10, आणि ह्या 10 ची किंमत किती आहे, तर 10 ची किंमत आहे पहा किती आहे 20 लिटर आहे. 10 ची किंमत 20 आहे, तर एकाची किंमत किती आहे, तर एकाची किंमत आहे 2 आहे. मग एकाची किंमत 2 लिटर आहे, तर आता तुम्हाला काय करायचंय पहा, याला 2 ने गुणायचं आहे, तर 3 दुने इथे येतील 6, किती येतील 6. याला पण 2 ने गुणायचं आहे, तर 7 दुने इथे आले 14. त्याचप्रमाणे तुम्ही दुसरा कंटेनरचा विचार केला तर ह्या कंटेनरमध्ये एकूण गुणोत्तर किती आहे, तर 7 आणि 5 12 आहे, आणि ह्या 12ची किंमत म्हणजे किती आहे, तर दुसऱ्या कंटेनरमध्ये मिश्रण आहे 36 लिटर. मग 12ची किंमत 36 आहे, तर एकाची किंमत किती आहे, तर एकाची किंमत 3 लिटर आहे. मग एकाची किंमत 3 लिटर आहे, तर याला 3 ने गुणा, इथं होतील 7 त्रिक 21, इथे पण 3 ने गुणा, तर 3 5 15. मग आता आपण ज्या वेळेस यांना मिश्रण करू त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर काय येईल, तर त्यावेळेस याचं गुणोत्तर काय येईल, तर पहा 6 आणि 21 टोटल झाले 27, त्याच्यानंतर 14 आणि 15 टोटल झाले 29. तर याचा अर्थ असा झाला का ज्या वेळेस आपण ते दूध आणि पाणी एका दुसऱ्या कंटेनरमध्ये मिश्रित करू त्यावेळेस आपल्याला त्यांचं जे काही प्रमाण आहे ते भेटणार आहे 27 29, म्हणजे तुमचा सी नंबरचा ऑप्शन आहे. काय तुमचा सी नंबरचा ऑप्शन आहे. समजतंय का? पहा एकदम सोपं आहे, तुम्हाला जे दिलंय ते फक्त मांडता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन तुमचा एका शर्टची, मी आता क्वेश्चन दाखवतो पहा, तुम्ही समजून घ्या प्रश्न काय येतो. ठीक आहे, प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, जास्त गडबड करायची नाहीये. या वर्षीपासून SSC GD चे पेपर मराठीत होणार आहे, फक्त इंग्रजी विषय इंग्रजीमध्ये होणार आहे, हिंदी ग्रामर मध्ये होणार आहे, बाकी जीके जीके आणि गणित बुद्धिमत्ता हे तुमचं कशात होणार आहे, मराठीमध्ये होणार आहे. ठीक आहे. आता तुमच्याकडे पुढचा क्वेश्चन आहे का एका शर्टची छापील किंमत 2999 रुपये आहे, त्यावर दुकानदाराने 40% सूट दिली, तर आता शर्टची छापील किंमत किती. हे सगळे पॉइंट मध्ये याला थोड्या वेळा आपण काय करू, राऊंड फिगर पकडू 3000 रुपये, कारण फक्त एकच रुपया कमी नाही का. मग आपण त्या शर्टची छापील किंमत पकडली 3000, मग 3000 रुपये छापील किंमत घेतली, आपल्याला काढायची सूट, किंवा आपल्याला करायची आता त्या शर्टची सूट दिल्यानंतर विक्री किंमत काय आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला काढायची विक्री किंमत म्हणा. ठीक आहे. तर काय असणार आहे, 40% सूट आहे, म्हणजे 100 ला 40% सूट देणार आहे, म्हणजे विकणार आहे आपण 60 ला. ठीक आहे. मग आता हे 2 शून्य कट करा, हे 2 शून्य कट करा, 30 गुणिले 60 सावित्रिक 18, पुढे 2 शून्य तसेच, म्हणजे त्या शर्टची विक्री किंमत काय असणार आहे, त्या दुकानदारासाठी 1800 रुपये असणार आहे. मग सगळ्यात क्लोज ऑप्शन पहा 1800च्या कोणत्याही जवळ, तर 1799.40 पैसे, म्हणजेच किती आहे ते 1800. इथं पहा 1899 आहे, म्हणजे जवळपास 1900च्या जवळ आहे, इथं 2399 आहे, म्हणजे जवळपास 2400च्या जवळ आहे, आणि इथं 2099 आहे, म्हणजे जवळपास 2100च्या जवळ आहे. आपण राऊंड फिगर धरली होती 3000, त्या राऊंड फिगरची आपली किंमत आली 1800, म्हणजे 1800चे एकदम क्लोज ऑप्शन असणार आहे ते फक्त 1799.40 आहे. आता जास्त करून तुम्हाला हे अप्रॉक्सिमेशनचं पण थोडंसं जमलं पाहिजे, याने काय होतं तुमचे कॅल्क्युलेशन सोपे होतात. तुम्ही जर 2999 जर 40% काढून कुठे छापील किमतीतून वजा केली असती तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला पॉईंट मध्ये बराच वेळ लागला असता. प्रश्न आपल्या पद्धतीने टॅकल करायचा असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पेपर सेट करणारा त्याच्या पद्धतीनं देतो प्रश्न, पण प्रश्न आपल्या पद्धतीनं आपण टॅकल करायचा असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हे थोडंसं आपल्या बॅचच्या ऍडव्हर्टाईज बद्दल आहे, जसं की रेकॉर्डेड स्वरूपात बॅच चालू आहे. तुम्हाला याच्यामध्ये जवळपास 20 टॉपिक, बरोबर आहे का नाही, 20 टॉपिक मी तुम्हाला याच्यात शिकवणार आहे. हे सगळे टॉपिक तुमचे SSC GD कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारतात त्याच्यावरच असणार आहे. याचा फायदा असा होणार तुम्हाला, या बॅचचा फायदा असा होणार तुम्हाला का 20 पैकी मिनिमम तुम्हाला 18 मार्क पडेल याची गॅरंटी आपली आहे. ठीक आहे. पण त्याच्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन लागू आहे, जसं की नुसतं बॅच बघणं किंवा बॅच विकत घेऊन नुसतं व्हिडिओ बघणं याच्यातून तुम्हाला काही निष्पन्न होणार नाही. बॅच विकत घ्यायची, व्हिडिओ बघायची, ते व्हिडिओ तुमच्या एका नोटबुकमध्ये
तुम्ही ती नोटबुक करणार, त्या नोटबुकमध्ये व्यवस्थित ते सगळे कन्सेप्ट प्लस ते प्रश्न सगळे लिहून त्याच्यावर प्रॅक्टिस करीत राहायची. नाही तुम्ही म्हणता का सर तुम्ही म्हणले होते का बॅच विकत घेतल्यानंतर 20 पैकी 18. आता पहा 20 पैकी 20 का नाही म्हणत, कारण पेपरचा प्रेशर असतो, कधी कधी वेळेअभावी आपला अटेम्प्ट पण होत नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो तर तुम्ही जर दररोज सराव केला, जे सांगेन ते केलं बॅचमध्ये, तर 100% तुम्हाला 18 क्वेश्चन हमखास बरोबर येतील. ठीक आहे, तर ही बॅचची स्वरूप आहे किंवा ही बॅचमध्ये तुम्हाला एकूण 20 टॉपिक आहे, 4 महिन्याची बॅच आहे, तुम्ही अनलिमिटेड वेळा होऊ शकता. ठीक आहे, पुढे पाहता क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन तुमचा कार संबंधित आहे. पहा एकदम सोपा आहे. तुमचं जो काही प्रश्न आहे वेग, वेळ आणि अंतर याच्या संबंधित हा प्रश्न आहे. मग प्रश्न काय सांगतो हे महत्वाचं आहे. बरं, प्रश्न काय ते समजून घ्या. आता एक कार 3 तासात 108 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. जर तिचा वेग 27 किलोमीटर प्रति तास या दराने कमी केला तर समान अंतर, म्हणजे जी आधी 108 ने जात होती तेवढं अंतर जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल. आता तुम्हाला हे माहिती आहे का अंतर बरोबर काय आहे? तुम्ही म्हणा सर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे, बरोबर आहे का नाही. मग आता वेग कितीचा आहे? तुम्ही म्हणा सर 108चा आहे, किती वेळ लागला? 3 तास लागले, म्हणजे टोटल अंतर किती आलं? 8 त्रिक 24 म्हणजे 324 किलोमीटर आलं. आता हे 324 किलोमीटर अंतर त्याच कारला जायचंय, पण कसं जायचंय? तर आता तिचा वेग 27 किलोमीटर प्रति तास या दराने आपण कमी केलाय. म्हणजे आधी होता किती? आधी होता 108. आता याच्यातून 27 वजा करायचे तुम्हाला, म्हणजे किती राहिले? 81 राहिले. म्हणजे आता तिचा वेग काय आहे? 81 किलोमीटर प्रति तास. मग आता किती वेळ लागेल जर 81च्या स्पीडनं ती गेली तर? अंतर किती काढायचं तिला? फक्त 324. मग तिला वेळ लागणार आहे. तुम्हाला सर वेळ बरोबर अंतर, अंतर आहे तुमच्याकडे 324, भागाकारामध्ये वेग आहे तिचा 81. आता भाग देता येईल, 9 ने भाग देऊ शकतो आपण. तर 9 9 81, 9 त्रिक 27, खाली किती उरले? 5 उरले. 9 7 54, 9 1 9, 9 चौक 36, म्हणजे तिला लागणार आहे 4 तास. आता किती लागणार आहे? 4 तास. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर काय आहे? डी आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला जायचं होतं, प्रश्न लगेच समजून जाईल. आता पहा, हे झालं तुमची ही जी काही मेथड आहे ही तुम्हाला सगळं काय असणार आहे, अंतर, वेग, वेळ हे कन्सेप्ट सगळे तुम्हाला काय माहित पाहिजे. नाही तर आपण काय करतो, फक्त आपल्याला थोडंसं माहित असतं, आपण त्या पद्धतीने जातो. आता हा प्रश्न एकदम सोपा आहे, याच्या पुढचा प्रश्न अवघड आहे किंवा त्याच्या पुढचं. आता पहा, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ पासून काय करणार आहे, तर नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणत्या पेपरला कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे हे शेवटच्या घटकामध्ये आपण अनालिसिस करणार आहे चार्टद्वारे. ठीक आहे, ते नेक्स्ट लेक्चर पासून आपण करू. जसं की पुढे पहा. आता पहा, हा सुद्धा तुमचा वेग, वेळ, अंतरवरच प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्या. प्रश्न समजून घेतल्याशिवाय तुम्हाला प्रश्न मांडता येणार नाही आणि सोडवता पण नाही येणार. ठीक आहे, मग आता पहा, तुम्हाला काय सांगितलंय? प्रश्न सांगितलाय का एका चोराने 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालण्यास सुरुवात केली. 60 किलोमीटर प्रति तास वेगाने चालण्यास सुरुवात केली. बर, आता पण पुढे काय सांगितलंय तुम्हाला? तर पुढे तुम्हाला सांगितलंय 30 मिनिटानंतर पोलिसाने 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्या चोराचा पाठलाग केला, तर त्या चोराला पकडण्यासाठी किती वेळ लागेल? साहजिक गोष्ट आहे, त्या चोराचा जो वेग आहे तो एका तासात तो 60 किलोमीटर जातो. साहजिक गोष्ट आहे, तो जो काही चोर आहे तो एका तासात 60 किलोमीटर जातो. 30 मिनिटानंतर पोलीस त्याचा पाठलाग करायला सुरुवात करतो. मग 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास. मग अर्धा तासात तो किती अंतर कापला असेल त्याने? तुम्ही म्हणा सर त्याने अर्धा तासामध्ये 60 या प्रमाणानुसार B1 B3 6 B00 म्हणजे 30 किलोमीटर अंतर त्याने कापलंय. किती अंतर कापलंय? 30 किलोमीटर अंतर कापलंय. आता पहा, जसं की इथं समजा पोलीस आहे, इथे समजा काय आहे, तुमचा चोर आहे, चोराला मी सी म्हणलं. आता यांच्यातलं अंतर किती आहे? 30 किलोमीटर आहे. आता चोर पुढे पळणार, त्याचा पाठलाग पोलीस करणार. पोलिसाचा जो वेग आहे तो 80चा आहे,
चोराचा जो वेग आहे तो 60चा आहे, म्हणजे यांच्या वेगांमधला फरक कितीचा आहे, तर 20 किलोमीटर प्रति तासाचा फरक आहे. मग आता अंतर किती कापायचं आहे फक्त पोलिसाला तो चोर पकडण्यासाठी, फक्त एवढं अंतर कापायचंय 30 किलोमीटर. मग किती तास लागतील, तर मग वेळ काढायचा आहे, तर वेळ बरोबर 30 अंतर कापायचंय त्यांच्या फरकाने, म्हणजे यांच्यातला फरक, कारण एकाच दिशेने 20च्या स्पीडना. हा शून्य कट करा, 3/2 म्हणजे उत्तर किती आहे, 1.5 तास. किती असणार आहे उत्तर, 1.5 तास. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर काय आहे, बी आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर काय आहे, बी आहे. आता मी हे एक्सप्लेन काय केलं, कारण तुम्हाला थोडंसं पिक्चर मध्ये दाखवलं तर समजायला सोपं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन सरासरीचा आहे. आता सरासरीवर 100% क्वेश्चन येतात बरं का. मग आता सरासरी वेग आहे, सरासरी नाही आहे तर सरासरी वेग आहे. ठीक आहे, सरासरी वेग आहे आणि याच्यावर 100% तुम्हाला क्वेश्चन असतात म्हणजे असतात. मग आता काय क्वेश्चन, तर हा क्वेश्चन आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये याच्यावर एक क्वेश्चन घेऊन राहिले, प्रत्येक व्हिडिओमध्ये. मग तुम्ही याला आता हा जो काही टाईप आहे त्याला तुम्ही IMP करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याकडे हा क्वेश्चन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग बरोबर काय रे, सरासरी वेग बरोबर, सरासरी वेग बरोबर काय आहे, पाहता जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग. येताना किती आहे, 3 आहे, जाताना 4 आहे. मग 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागाकारामध्ये दोन्ही वेगांची बेरीज, 4 + 3 किती झाले, 7. मग 4 त्रिक 12, 12 दुणे 24, 24 भागाकारामध्ये 7, 7 एक 7, 7 त्रिक 21. 3चा ऑप्शन कुठे दिसतोय, इथं झालं उत्तर. पुढे काय पॉईंट काढायची गरज नाहीये, काढायचे असेल ज्याला हौस असेल त्याने काढायचे आणि पेपरला वेळ वाया घालायचा. कारण सगळे तुमचे जे काही ऑप्शन आहे, एक 5 ने चालू होतो, एक 2 ने चालू होतो, एक 3 ने चालू होतो आणि एक 1 ने चालू होतो. आपलं उत्तर किती आलं, 3. मग उत्तर काय असणार तुमचं, 3.43. पुढे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाहीये, तुम्ही हुशार आहे किती हे दाखवायची गरज नाहीये. ठीक आहे, आपलं उत्तर आलं, काम संपलं, वेळ वाचला पाहिजे. पुढे घ्या. तर आता पहा पुढे सुद्धा तुम्हाला काय प्रश्न आहे. आता हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन मी ज्यावेळेस माझा नवीन युट्यूब चॅनल चालू केला होता 2018 किंवा 19ला, त्याच्यानंतर आपल्यात काही सातत्य राहिलं नाही. ठीक आहे, त्यावेळेस फार मोजकेच टीचर मॅथ शिकवत होते. ठीक आहे, तर त्यावेळेस हा प्रश्न मी एक शॉर्ट ट्रिक्स म्हणून करून टाकला होता, त्याला खूप चांगले व्ह्यूज गेले आपल्या चॅनलवर. ठीक आहे, खूप चांगले व्ह्यूज आणि चांगल्या कमेंट आले आहे. त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. प्रश्न पाहायला गेला तर खूप सोपा वाटतो, प्रश्न पाहायला गेला तर खूप अवघड वाटतो, पण सोडवताना खूप सोपा आहे. पहा, रोहन आपल्या प्रवासाचे अंतर 3 समान भागांमध्ये विभाजित करतो. तो आपल्या कारने पहिल्या भागाचे अंतर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने, दुसऱ्या भागाचे अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि राहिलेल्या भागाचे अंतर आता काय 50 किलोमीटर प्रति तास वेगाने पार करतो. तर त्याचा पूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती. 3 अंतर कसं आहे, समान आहे, अंतर कसं आहे, समान अंतर आहे. ठीक आहे, मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा, एक लक्षात घ्या. अंतर तुमचं फिक्स आहे, तुम्हाला सरासरी वेग काढायचा आहे. मग आता तुमचा स्पीड किती आहे, तर पहा स्पीड आहे 30, नंतर स्पीड आहे 40, नंतर किती आहे, स्पीड आहे 50. मी जर ह्या तिघांचा लसावी घेतला तर लसावी काय येईल, लसावी 3 चौक 12, 12 पंचे 60, म्हणजे 600 लसावी आलं. हे तुमचं एकूण अंतर आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, वेग गुणिले वेळ बरोबर काय असणार आहे, अंतर. आता इथं मी 600 लिहिले, याचा अर्थ समजून जा का 600 फक्त एक भाग आहे, 3 समान भागांमध्ये विभाजित करतो. याचा अर्थ काय आहे, आता पहा पहिल्या भागाचं अंतर तो 30 किलोमीटर प्रति तास वेगाने कापतो. म्हणजे आपल्याकडे काय अंतर आहे ना, 3 भाग समान भागांमध्ये, अंतर काय आपल्याकडं 3 समान भागांमध्ये, 3 समान भागांमध्ये म्हणून गुणिले 3 करणार. 4 असतं तर गुणिले 4 केलं असतं, 5 असतं तर गुणिले 5 केलं असतं, आणि इथं पण मग वेग 5 वेळा लिहिला असता आपण. ठीक आहे, मग 30 गुणिले किती, 30 दुणे 60, म्हणजे इथं आले 20. 40 गुणिले 15 चौक 60, 12 पंचे 60. म्हणजे याचा अर्थ असा झाला का 30च्या स्पीडनं गेला तर किती वेळ लागणार आहे, 20.
ठीक आहे. 40च्या स्पीडने गेलं तर किती वेळ लागणार आहे? 15 आणि 50च्या स्पीडने गेलं तर किती वेळ लागणार आहे? 12. प्रश्न फॉर्म्युला किंवा दुसऱ्या पद्धतीने खूप अवघड आहे. मी तुम्हाला हे खूप सिंपल सांगू राहिलो. आता मी एक्सप्लेन करतोय म्हणून वेळ लागतोय. एकूण वेळ किती लागला? तुम्ही म्हणा सर एकूण वेळ लागला 20 आणि 30, 40, 47. किती लागला? 47. मग एकूण वेळ लागला आपल्याला 47. मग आता आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. हे तर आपलं एकूण अंतर आहे. एकूण अंतर भागिले एकूण वेळ आहे 47. म्हणजेच काय तुमचा सरासरी वेग आहे. काय तुमचा सरासरी वेग आहे. मग 600 गुणिले 3 म्हणजे 1800. 1800 भागाकारामध्ये किती आहे? 47. आता आपल्याला तर एवढं माहिती आहे तर 47 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर मग आता आपल्याला फक्त चेक करायचं आहे. पहा हे ऑप्शन येणार नाही, हे ऑप्शन येणार नाही. भागिले इथं 5 35 पूर्णांक इथं याचा अर्थ असा बरं का 35.14/47 आहे. टायपिंग मिस्टेक असू शकते किंवा ती टाईप करताना आलं मला. इथं पण अर्थ काय 38.14/47. मग आता तुम्हाला फक्त भाग द्यायचा आहे. मग आता समजा 47 एक 47. 47 त्रिक किती? बरं 50 त्रिक किती? तुम्ही म्हणा सर 50 त्रिक 150. बरोबर आहे का नाही? पण आता 50ला 47 3चा फरक आहे. 3 त्रिक 9 म्हणजे 47 त्रिक 141. किती आले? 141. खाली किती उरले? 180 मधून 141 गेले 39 उरले 390 झाले. आता 390ला जर तुम्ही परत 47 ने भाग दिला तर कितीचा भाग दे? आता इथे डायरेक्ट 50 गृहीत धरा. 50 ने जर भाग दिला 50 ते असं जर गृहीत धरलं 5 7 35 म्हणजे 7चा जाणार आहे. 7 जाणार आहे म्हणल्यानंतर याचा अर्थ 35 तर काही येऊ शकत नाही. 7 आहे आणि वरून आपल्याला काय अजून 3 कमी आहे. मग 7च्या ऐवजी 8चा भाग जाईल म्हणजे 35 आणि 47 गुणिले जर 8 करून पाहिलं तर तुम्हाला काहीतरी किंमत मिळेल. जसं की बघा 40 गुणिले 8 गेलं तर 8 चौक 32 320 आणि 8 एखादी 56. 320 आणि 56 376 म्हणजे आपण जवळपास 390च्या आसपास गेलोय. म्हणजे तुमचं उत्तर काय यायला पाहिजे 38.14/47. उरलेली किंमत काय असणार आहे? 14/47 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? सगळे कॅल्क्युलेशन जर नाही केले तरी चालतंय. नुसते वरची कॅल्क्युलेशन केली तर चालेल, ते शेवटचे नाही केले तरी चालेल. तुम्हाला कळतंय 38 उत्तर आलंय. 38 काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न सोपा आहे. थोडासा शेवटचा भाग फक्त कॅल्क्युलेटिव्ह आहे कारण शेवटी मूळ संख्या आली म्हणून. जसं की नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट पण परत काळकाम वेगवरच आहे. म्हणजे आज नुसते काळकाम वेग त्या शिफ्टला आता ही कोणत्या दिनांकाची शिफ्ट आहे मला माहित नाही. आणि हे सगळे पेपर आहे ना UP बिहार तिकडच्या सेंटरचे आहे. तिकडून मला एक चांगली PDF भेटली इंग्लिश मधली. ठीक आहे. मग ती इंग्लिश मधली PDF मी तुम्हाला मराठीत करून तुमच्या पुढं तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतोय. ठीक आहे. बरं आता पहा पुढं काय सांगितलंय पहा. ए हा एक काम 8 दिवसात करतो. B हा तेच काम A हा एक काम 8 दिवसात, B हा तेच काम 24 दिवसात करतो. दोघे एकत्र कामाला सुरुवात करतात परंतु काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर A काम सोडून जातो. काम पूर्ण होण्याच्या 4 दिवस अगोदर A काम सोडून जातोय. तर संपूर्ण काम A आणि B ला मिळून करण्यासाठी किती वेळ लागेल? बरं दोघांचा लसावी ठरल्याप्रमाणे 24 येईल कारण 24च्या पाड्यामध्ये 24 आहे, 8च्या पाड्यामध्ये 24 आहे. 8 त्रिक 24, 24 एक 24. आता तुम्हाला काय सांगितलंय का 4 दिवस अगोदर A काम सोडून जातो. आता इथं एक विचार करायचा आहे, जर A काम सोडलं नसतं तर काय केलं असतं? तुम्ही म्हणा सर जर समजा A काम सोडलं नसतं तर A काय केलं असतं? ते आणखीन 4 दिवस काम केलं असतं ना. पण 4 दिवसात किती काम केलं असतं? तुम्ही म्हणा सर एका दिवसात 3 करतोय, 4 दिवसात 4 त्रिक 12 करत. 4 दिवसात काय करेल तो? 4 त्रिक 12 काम करत. मग हे 12 फक्त इथं ऍड करायचे. मग 12 ऍड केल्यानंतर 24 प्लस 12 आता समजा का टोटल काम आहे आपल्याकडे 36. काय आपल्याकडे टोटल काम 36. आता असं गृहीत धरू काही A काम सोडलं नाही. A आणि B शेवटपर्यंत ते काम पूर्ण करतात. मग आता एका दिवसात एकूण किती काम करतात? तुम्ही म्हणा सर एका दिवसात एकूण 3 आणि 1 4 काम करतात. पण काम किती करायचं आहे? 36. मग 36ला जर तुम्ही 4 ने भाग दिला तर 4 1 4 4 9 36. म्हणजे याचा अर्थ असा झाला का A आणि B ला ते संपूर्ण काम करण्यासाठी 9 दिवस लागले. ठीक आहे. हे सगळे कन्सेप्ट तुमचे माझे जर तुम्ही कधी चुकूनच म्हणतोय मी आता जुने युट्यूबचे व्हिडिओ पाहिले तर काळकाम वेग हा अख्खा पूर्ण UPSC लेवल पर्यंत शिकवलेला आहे. मी टोटल टाईप घेतलेली आहे त्याच्यात कदाचित हा टाईप तुम्हाला आढळू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे हा
जो काही व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे. आणि अजून एक, त्या चॅनलला 2000 सबस्क्रायबर होण्यासाठी मला असं वाटतं फक्त 2 सबस्क्रायबर कमी आहे. तर तेवढं तुम्ही सहकार्य करू शकता याची मला खात्री आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा एक क्वेश्चन मस्त आहे पहा. सगळे क्वेश्चन एकदम मस्त आहे, सगळे क्वेश्चन असे चॅलेंजिंग आहे. फक्त एवढंच आहे का आपण अभ्यास केलेला नसतो किंवा आपण काय करत असतो, आपल्याला वाटतं पेपरचा फॉर्म भरला म्हणजे आपली पोस्ट निघाली. पण एक मित्रांनो लक्षात घ्या, 6 महिने 8 महिने झोपून अभ्यास करावा लागतो. अजून 3 महिन्यात पण काय अशक्य नाहीये. पण तुम्हाला कन्सिस्टन्सी आणि अभ्यास प्रॉपर केला तर तुम्हाला ह्या 3 महिन्यात सुद्धा जीडीची पोस्ट निघू शकते. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला सांगितलं का एका वस्तूची किंमत 2 वर्षांमध्ये 18,000 रुपयावरून 14,580 रुपये झाली. तर त्या वस्तूची वार्षिक घट किती टक्के आहे? म्हणजे वस्तूची वार्षिक घट काय आहे? मग आता तुम्ही कसं सोडवणार याला? मग 18,000 14,580 वजा करणार का? आणि ते केल्यानंतर नेमकं वार्षिक घट किती आहे ते कसं समजणार आपल्याला? मग आता ऑप्शनचा वापर करणार आहे का? सगळेच ऑप्शन घेऊन पाहणार आहे का? तर नाही. पहा, 18,000 रुपये काय होती? त्या वस्तूची किंमत होती. बरोबर. आता किती झाली? आता झाली 14,580. ठीक आहे. मग आता तुम्हाला यांचा गुणोत्तर घ्यायचा आहे. मग यांचं गुणोत्तर घेतल्यानंतर काय जे गुणोत्तर घ्यायचंय म्हणाल आता आपल्याला काय करायचंय, समान संख्येने भाग द्यायचा आहे. आधी मी 0 कट केला, त्याच्यानंतर कशाने भाग देऊ शकतो मी? तर त्याच्यानंतर मी समजा 2 ने भाग देतो. मी जर 2 ने भाग दिला तर 2 9 18, 2 0 0, 2 0 0, 2 7 14, 2 2 4, 2 9 18. अजून 9 ने भाग जाईल. 9 1 9, 9 0 0, 9 0 0, 9 8 72, 9 9 81. 100 कशाचा वर्ग आहे आणि 81 कशाचा वर्ग आहे? तर दोघांचा वर्ग आहे. मग 100 आहे तुमचा 10चा वर्ग आणि 81 आहे तुमचा 9चा वर्ग. आता इथं वर्ग आला ना, आता समजून जा का साहजिकच आहे, 10चा वर्ग आहे त्याच्यानंतर किती झाले? 10चा वर्ग 100 आणि नंतर किती झाले? 81. म्हणजे 10चा वर्ग नंतर किती? 9चा वर्ग. म्हणजे याचा अर्थ असा झाला, आता तुम्हाला इथं पाठी दिली 2 वर्षामध्ये वर्ग आला का नाही? इथं हे वर्ग म्हणजे इथं थोडक्यात रिप्रेझेंट करतो वर्ष. घनाला असतं 3 वर्ष असतं, चौथा घाताला असतं 4 वर्ष असतं. म्हणजे याचा अर्थ 10 वरून तिची किंमत पहिल्या वर्षी पाहता, 10 वरून त्याची किंमत पहिल्या वर्षी किती झाली? 9 झाली. मग 1 ची घट आहे, कशावर घट आहे? 10 वर घट आहे. टक्केवारी काढतोय म्हणून गुणिले 100, 10 1 10, 10 10, 100. म्हणजे त्या वस्तूमध्ये वस्तूची वार्षिक घट किती पाहिजे? 10% पाहिजे. किती पाहिजे? 10% पाहिजे. हा प्रश्न तुम्हाला गुणोत्तरात घेऊनच सोडवायचा आहे, दुसऱ्या टाईप मध्ये सोडवायचा नाही, हे लक्षात घ्या. इथं फक्त हे समजून घ्या, 100 आहे इथे 81, याचा अर्थ 2 वर्षामध्ये 100 ची वस्तू 81 वर आली, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट पहा. तर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे. पहा आता नेक्स्ट आणि काय आहे? लास्ट क्वेश्चन आहे. तुमचा घनफळ क्षेत्रफळ याच्यावर सुद्धा क्वेश्चन फिक्स आहे. जेवढे क्वेश्चन घेतोय तेवढे तुम्ही दररोज ऑब्झर्व करा, तुम्हाला लगेच समजेल कशावर प्रश्न फिक्स येऊ राहिले. ठीक आहे. काय सांगितलंय का 2 शंकूंच्या घनांचे घनफळांचे गुणोत्तर, दोन शंकूंच्या घनफळांचे गुणोत्तर, हे घनांचे गुण आलं मध्ये. ठीक आहे. 2 शंकूंच्या घनफळांचे गुणोत्तर किती आहे? 3:2 आहे. आणि त्यांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर किती आहे? 3:4 आहे. तर त्या शंकूंच्या उंचीचे गुणोत्तर किती? मुळात म्हणजे आपल्याला शंकूचं घनफळ माहित पाहिजे. ठीक आहे. इथे सगळा फॉर्म्युला बेस क्वेश्चन आहे. शंकूचे घनफळ बरोबर काय असणार आहे? तुम्ही म्हणा सर 1/3 गुणिले पाय गुणिले r चा वर्ग गुणाकारामध्ये h. r म्हणजे त्रिज्या, h म्हणजे उंची. 2 शंकू आहे, समजा शंकू A मानला आणि शंकू काय मानला मी? B मानला. ठीक आहे. पण तुम्हाला सांगितलं काय? घनफळांचे गुणोत्तर आहे. बरं ठीक आहे, घनफळांचे गुणोत्तर आहे. 2 शंकू आहे, त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर आहे. बर, आता समजा एक शंकू आहे त्याला A मानलं, दुसरा शंकू त्याला मी B मानलं. आता त्यांचं घनफळ काय असणार आहे? तुम्ही म्हणा सर 1/3 गुणिले पाय गुणिले r चा वर्ग गुणाकारामध्ये h. आता इथे h a लिहितो कारण याची उंची काय आहे? a ची उंची आहे.
भागाकारामध्ये 1/3, गुणाकारामध्ये पाय, गुणाकारामध्ये परत मी आरचा वर्ग लिहितो, आता इथे लिहितो HB. हा काय तुमचा दुसरा शंकू आहे. मग आता तुम्हाला घनफळांचे गुणोत्तर दिलं आहे किती आहे, 3/2 आहे किंवा 3/2 म्हणजे 3/2 आहे. आणि तुम्हाला त्रिज्यांचे गुणोत्तर दिलं आहे किती आहे, तर 3/4 आहे. मग आता ह्या त्रिज्याच्या ऐवजी मी 3/4 लिहिणार आहे, पण त्याच्या अगोदर कॉन्स्टंट व्हॅल्यू काय काय आहे त्या कॅन्सल करणं गरजेचं आहे. आता पहिल्या शंकूची त्रिज्या किती आहे, 3चा वर्ग किती आहे, डायरेक्टली तो 9, गुणाकारामध्ये h, भागाकारामध्ये. दुसऱ्या शंकूची त्रिज्या किती, 4 आहे, 4चा वर्ग किती आहे, 16 HB बरोबर किती आहे, 3/2 आहे. ठीक आहे. आता पहा, हा 9/16 आहे, हा इथं गुणिले पलीकडे आता तो भागिले होईल, म्हणजे याचा अर्थ HA भागाकारामध्ये HB बरोबर काय असणार आहे, 3/2 गुणाकारामध्ये 16/9 असणार आहे. 3 1 3, 3 3 9, 1 2, 8 16, म्हणजे यांचं गुणोत्तर काय येणार आहे, 8/3 येणार आहे. काय येणार आहे, 8/3, म्हणजे ऑप्शन नंबर काय तुमच्याकडे 4. ठीक आहे. हे अशा पद्धतीने सोडवायचं होतं, किंवा तुम्ही या दुसऱ्या पद्धतीने काय करू शकले असतात, तुम्ही सेपरेट करून पण सोडवू शकले असतात. पण शक्यतो गुणोत्तर घ्यायचे तुम्हाला असेच फॉर्म्युले मांडणं आहे आणि हिथंच कॅल्क्युलेशन करणं आहे. ठीक आहे. तर हे सगळे होते आपले आजचे प्रश्न. उद्याच्या लेक्चरमध्ये पण आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन येणार आहे, ते पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचेच आहे. आपली ही सिरीज कंटिन्यू चालू राहणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.